जेव्हा जेव्हा संसद येतं तेव्हा महत्वाच्या मुद्द्यांना बगल द्यायची, डिस्कशन करायचंच नाही. एवढ्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, हा फालतू मुद्दा कसा असू शकतो? तुम्ही खुद्द भाषणामध्ये धर्मेंद्र प्रधान म्हणाले की हो पेपर फुटले, आमची चूक आहे. मग चूक झाल्याची मान्य करता आणि राजीनामा देत नाही, पदावर जाऊन बसता. विलासजी, नीटच्या परीक्षेमध्ये पहिल्यांदा गोंधळ झाला होता का? झाला होता. सरकारने ते मान्य केलं म्हणून ती परीक्षा रद्द केली. परीक्षा नीटमध्ये पार देखील पडलेली आहे. त्यामुळे चूक झाली का? चूक झाली आहे, पण ती करेक्ट देखील केली आहे. आता राजीनामा द्यायला पाहिजे का? तर मी तुम्हाला सांगतो की आणि त्याच्याबद्दल काही ऍक्शन घेतली का? जे मिलिंदजींनी मला विचारलं, महाराष्ट्रातल्या लातूरच्या, पुण्याच्या अनेक डॉक्टरांना, आपल्या त्या प्राध्यापकांना आपण अटक केलेली आहे, ऍक्शन चालू झालेली आहे. थेट आग्र्यापर्यंत त्यांचे संबंध आपण जोडलेले आहे, राजस्थानपर्यंत जोडलेले आहे, तेव्हा ऍक्शन झालेली आहे. आता राहिलं प्रश्न राजीनाम्याचा. आपल्या माहितीसाठी एम्सची परीक्षा 2000 ICAI ची 2007 ला, क्रॅटची 2009 ला, AIII ची 2011 ला, RRB ची 2009 ला, ओडिशा टीचर सेलिब्रिटी, अशा अनेक मोठी यादी आहे. तिथे कधी राजीनामा दिला होता का? तेव्हा तुमचे सरकार होते ना. त्यामुळे असं सिलेक्टिव्ह जे थिंकिंग आहे, मुळामध्ये काय की काँग्रेस हा विरोधी पक्ष आहे. खरं तर राहुल गांधींनी देखील वामचूकला भेटायला जाणं अपेक्षित होतं जंतर मंतरला, पण तसं काही करायचं नाही. जेव्हा जेव्हा संसद येतं तेव्हा महत्वाच्या मुद्द्यांना बगल द्यायची, डिस्कशन करायचंच नाही आणि फालतू मुद्दा उचलायचा आणि संसद. नाही, हा फालतू मुद्दा कसा असू शकतो पाटील साहेब? म्हणजे एवढ्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, हा फालतू मुद्दा कसा असू शकतो? फालतू म्हणजे आता जे झालं ते आपण करेक्शन झालं, आत्महत्या झाली ते फार चुकीची झाली. मात्र आता देशामध्ये फक्त हा एकच मुद्दा उरला का काँग्रेसला? इथे पीक पाण्याचे आहेत, ड्रॉट आहेत, अनेक गोष्टी आहेत. याच्यामध्ये काँग्रेस काय भाग घेत नाही? त्याच्यावर काय नाही ते लक्ष देत? पाऊस ऍडजॉइन करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. विलासजी, संसदेमध्ये मणिपूरच्या मुद्द्यावर 2 वर्ष या सरकारनं चर्चा घेतली नाही. काँग्रेस पक्षानं वारंवार रस्त्यावर उतरले, सभागृहात मागणी केली, वॉकआउट केलं. त्यामुळे महत्वाचा मुद्दा वाटला. विरोधामध्ये वर्षभर आंदोलन चाललं, त्याची चर्चा सरकारला घ्यावी वाटली नाही. आम्ही विरोध केल्यानंतर 700 लोकांवर हल्ले झाल्यानंतर, जीव गेल्यानंतर यांना घ्यावी वाटली. आता 22 लोकांचा जीव गेलाय तरी यांना संसदेमध्ये, लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये चर्चा घ्यावी वाटत नाही. मग यांच्यासाठी कोणता विषय महत्वाचा? मेलोडी चॉकलेटवर लोकसभेमध्ये चर्चा घ्यायची, राज्यसभेमध्ये मेलोडी चॉकलेटच्या कंपनीवर चर्चा घ्यायची. तुम्ही राम मंदिराच्या चोरीवर घेणार नाही चर्चा, पेपर फुटीवर तुम्ही चर्चा घेणार नाही, शेतकऱ्याच्या आत्महत्येवर चर्चा घेणार नाही. मग चर्चा घेणार कशावर? लोकसभा काय तुमचं जे जे काल करण्यासाठी मोदी आले की खासदारांनी उठून भाग वाजवण्यासाठी आहे? हुकुमशाह तुम्ही औरंगजेबाद का हिटलर आहात? तुम्ही जनतेच्या प्रश्नावर जीव जातायत, त्या प्रश्नावर तुम्ही चर्चा घेत नाही. आम्ही चर्चेचीच मागणी करतोय ना. घ्या ना चर्चा मग पेपर फुटीच्या मुद्द्यावर. 22 मुलांचा जीव जाणं, 24 लाख पोरांना पुन्हा परीक्षा द्यावी लागलं, 154 वेळा पेपर फुटणं. आणि पाठक सर म्हणाले तुम्ही सोयीचं का वागताय, राजीनामे का दिले नाहीत? युपीए सरकार 1 आणि युपीए सरकार 2, युपीए सरकार 1 आणि 2 मध्ये एकूण 9 केंद्रीय मंत्र्याचे राजीनामे भाजपवाल्यांनी आरोप केला म्हणून झाले होते. त्यातला एकही आरोप सिद्ध झाला नाही. ना ए राजावरचा आरोप सिद्ध झाला, ना कनिमोळीवरचा आरोप सिद्ध झाला, ना पवन कुमार बन्सल यांच्यावरचा आरोप सिद्ध झाला, ना अशोकराव चव्हाणांवर यांनी केलेला आरोप सिद्ध झाला, ना सुरेश कलमाडी यांच्यावर आरोप झालेला सिद्ध झाला. 9 मंत्र्याचे आम्ही राजीनामे घेतले ना. आमचंच उदाहरण द्यायचं असेल तर तुमचा एक मंत्री राजीनामा देईना, पूल पडायला लागले, गडकरी साहेब राजीनामा देईना झाले, चीन आपल्यामध्ये घुसला, परराष्ट्र मंत्री राजीनामा झाले. आपण कशावर बोलताय? तुम्ही कुठली जबाबदारी घेताय? एक तर जबाबदारी स्वीकारा, चौकशी होईल तर राजीनामा घ्या. निर्दोष सुटले धर्मेंद्र प्रधान तर करा, त्यांना पंतप्रधान करा ना, त्यांना आमचं काही म्हणणं नाही, पण जबाबदारी घ्या. तुम्ही खुद्द भाषणामध्ये धर्मेंद्र प्रधान म्हणाले की हो पेपर फुटले, आमची चूक आहे. मग चूक झाल्याची मान्य करता आणि राजीनामा देत नाही, पदावर जाऊन बसता. मग मंत्र्याची खुर्ची ही फक्त मानधन घेण्यासाठी, प्रोटोकॉल घेण्यासाठी आणि पेपरच्या दलालीमध्ये पैसे खाण्यासाठी आहे का?